जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते मधुकैटभविद्रावी विधातृ वरदे नमा रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि महिषासुरनिर्नाशी भक्तानां सुखदे नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि शुम्भश्चैव निशुम्भस्य धूम्राक्षस्य च मर्दिनि रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. नमस्कार. सनविवीच्या फेसबुक पेजवर ह्या नदी आख्यानाच्या शेवटच्या भागात मी रेवती कुलकर्णी आपले सर्वांचे स्वागत करते. आज दसरा, नवरात्रीचा शेवटचा दिवस. श्री दुर्गा देवीने महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीच्या रूपात येऊन चंड, मुंड, रक्तबीज, शुंभ, निशुंभ ह्या सगळ्या राक्षसांचा नाश केला आणि अखिल मानव जातीवर आणि देवांवरही खूप उपकार केले आणि असुरांच्या त्रासांपासून मुक्त केलं. ह्या दिवशी तिला पवित्र नद्यातील जलांनी अभिषेक करून षोडशोपचारे पूजन केले जाते आणि नवरात्रीचे उत्थापन केले जाते. अशा नद्यांपैकी अतिशय पवित्र पण उगम पावल्याबरोबर काही वेळाने गुप्त झालेली गूढ अशी सरस्वती नदी, तिची माहिती सांगणार आहेत सोनाली नाईक. कोल्हापूरवासियांच्या लाडक्या पंचगंगेबद्दल बोलणार आहेत अनघा नानिवडेकर. तर कर्नाटकातली अत्यंत महत्त्वाची नदी कावेरी, तिची माहिती सांगणार आहेत स्वाती आयाचित. चला तर मग ऐकूया ह्या सगळ्या नद्यांची माहिती. नमस्कार, मी अनघा नानिवडेकर. आज पंचगंगा नदी यासंबंधी आपल्याला माहिती देत आहे. पंचगंगा नदी ही एक ऐतिहासिक नदी असून कोल्हापूर जिल्ह्याची भाग्य नदी जीवनवाहिनी म्हणावी लागेल. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती जी गुप्त आहे अशा 5 नद्यांचा संगम होऊन पंचगंगा नदी प्रयाग या क्षेत्रातून वाहते आहे. भारतात 2च प्रयाग तीर्थक्षेत्रे आहेत. त्यातील एक म्हणजे चिखली प्रयाग, जेथून पंचगंगा वाहते आणि कोल्हापूरला दक्षिण काशी हे बिरुद प्राप्त करून देते. आजूबाजूच्या असंख्य गावांची, प्राणीमात्रांची, शेततळ्यांची तहान भागवत साधारण 80 किलोमीटरचा प्रवास करून नृसिंहवाडीत कृष्णा नदीत विलीन होते. या नदीच्या भोगावती या उपनदीवर 1907 साली कोल्हापूरचे भाग्यविधाते श्रीमंत शाहू छत्रपतींनी राधानगरी येथे एक मोठे धरण बांधण्याचा विचार केला आणि कामाला सुरुवातही केली. ते काम त्यांच्या माघारी पूर्ण झाले. 7 TMC क्षमतेचे हे एक भक्कम असे धरण असून साधारण 60,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून या धरणातून वीज निर्मितीही होत असते. कोल्हापूर जिल्हा सधन आहे. विकासाची नवनवी शिखरे जिल्ह्याने पादाक्रांत केली ती या पंचगंगा नदीच्या पुनीत सानिध्याने. राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण, तुळशी धरण ही पंचगंगा नदी आणि उपनद्यावरील मुख्य धरणे आहेत. या धरणांनी कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्य उजळले. नागमोडी वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या खोऱ्यात अनेक बंधारे आणि जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेती जलसिंचनाखाली आली आहेत. खोऱ्यातील काळ्या व कसदार जमिनीतून ऊस, तंबाखू, भाजीपाला, हळद, ज्वारी आणि कडधान्ये ही पिके घेतली जातात. कोल्हापूर, रुकडी, इचलकरंजी, कुरुंदवाड ही प्रसिद्ध शहरे ती समृद्ध आहेत. कृष्णा पंचगंगा संगम निजस्थान असं म्हणणाऱ्या नृसिंह सरस्वतींनी कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या पवित्र संगमावर नृसिंहवाडी येथे वास्तव्य केले आणि आपल्या वास्तव्याने पंचगंगा नदी आणि सारा परिसर पुण्य पावन केला. अशी ही शतकानुशतके आपल्या आसपासचा परिसर सुजलाम सुफलाम करणारी पंचगंगा नदी आज मात्र प्रदूषित आहे. नदी हे जलचरांचे हक्काचे स्थान, पण आज पंचगंगेत जलचरही राहू शकत नाहीत. वाढते ती जलपर्णी. भारतातील अत्यंत प्रदूषित नद्यात पंचगंगा नदीची गणना होते. ज्या मानव प्राण्याला तिने सुजलाम सुफलाम केले त्याच मानवाने कृतज्ञपणाने जाणते अजाणतेपणे तिचे हे अवमूल्यन केले. नद्यांना लोकमाता म्हणायचे
पण ते कागदावरच. कालाय तस्मै नमः. नमस्कार, मी स्वाती आयाची. आज मी कावेरी नदीविषयी काही माहिती सांगणार आहे. तिचं नाव स्थानिक भाषेत पोन्नी असं आहे. ही नदी भारतातील सर्वात पवित्र नद्यां 7 पैकी एक मानली जाते. गोदावरी, कृष्णा या नद्या भारतीय द्वीपकल्पामध्ये जशा मानल्या जातात, त्यात ते लांब मानल्या जातात, तशीच ही नदी आहे. याच्या पौराणिक कथाही खूप आहेत. त्याचा उल्लेख स्कंद पुराणात देखील आहे. कवेरा ऋषी एकदा ब्रह्मगिरी पर्वतावर ब्रह्माकडे आपल्याला मूलबाळ व्हावं याच्यासाठी तपश्चर्या करत असतात. ब्रह्मानी त्यांना प्रसन्न होऊन आपली लोपामुद्राई मुलगी देतात. हीच ही कावेरी असं मानलं जातं. ह्या कावेरीला अगस्ती ऋषी आपली पत्नी म्हणून विवाहासाठी तिला मागणी घालतात. तिला लग्नच करायचं नसतं, पण ती नाकारणार कसं म्हणून अट घालते की तुम्ही मला तुमच्यापासून कुठल्याही एकही काळ थोडा वेळ सुद्धा वेगळं ठेवायचं नाही, तर मी तुमच्याशी लग्न करीन. अगस्ती ऋषी ती अट मान्य करतात आणि तिच्याशी लग्न करतात. या काही काळानंतर ते काही धार्मिक कार्य करण्यासाठी नदीवर जातात. त्या नदीवरती त्यांना 5-6 मिनिटांपेक्षा जास्ती काळ लागतो आणि तिची अट मोडते. कावेरी नदी रागावते आणि ती कमंडलूतून व्हायला लागते. तिचा वेग इतक्या जोरात असतो की काही कुर्गी स्त्रिया नदीवरती काही धार्मिक विधी करायला गेलेल्या असतात. त्यांना त्या फ्लोनी त्यांच्या साडींच्या निऱ्या मागच्या दिशेला जातात आणि पदर मागचा पुढे येतो. तर त्या आजही त्या कुर्गी स्त्रिया तशाच पद्धतीची साडी नेसतात. त्या साडीला कोडावा असं म्हटलं जातं. कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतरांगांमध्ये 1425 इतक्या उंचीवरून होतो आणि त्या जागेला थल कावेरी असं म्हटलं जातं. ही कावेरी नदी मुख्यतः कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातनं वाहते, पण त्या नदीचा काही भाग केरळ आणि पॉंडेचेरीमधून पण वाहतो. तिथे या नदीची लांबी जवळजवळ 765 ते 800 किलोमीटर इतकी आहे किंवा 475 मैल. या नदीला तिथे दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं. कुर्गी लोक हिला आपली कुलदेवी मानतात आणि कावेरी अम्मा असंही म्हणतात. या लोकांना तिथे कोडोगू असं म्हणतात. ही नदी पट्टनम इथे बंगालच्या खाडीत जाऊन मिळते. या नदीला तिथे अनेक उपनद्या पण आहेत. त्यातील काहींची नावे सिमसा, हेमावती, अमरावती, भवानी, अर्कावती अशी आहेत. कावेरी नदीचं पाणी श्रीरंगपटणा आणि शिवनसमुद्र अशी भागात विभागलं जातं. कावेरी नदीचा अर्थ ज्या जागेवरून ती वाहते ती जागा सुपीक करणं आणि तिथे समृद्धी आणणं असा होतो. कावेरी नदीचं पाणलोट क्षेत्र 81,555 वर्ग किलोमीटर इतकं आहे. वृंदावन गार्डन जे म्हैसूरमध्ये आहे तेही याच नदीच्या तीरावर आहे. या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की या कावेरी नदीवर 11व्या शतकात चोल राजांनी पहिला बांध बांधला आणि त्याला तेव्हा कल्ला नाही असं म्हटलं जात असे. आज तो ग्रँड कॅनिकट या नावाने प्रसिद्ध आहे. चिक्कदेव राजांनी या नदीवर 3 धरणं बांधली. त्यात सर्वात मोठं धरण कन्नमवाडी आहे आणि आता कृष्णराज सागर आणि मेट्टूर धरणी बांधले गेले. 1902 मध्ये जलविद्युत प्रकल्प आशियातील पहिला बांधला गेला आणि त्या शहराला बेंगलोर शहराला वीज पुरवठा तिथून होत असे. या नदीवरती धार्मिक शैव धर्माची तीर्थक्षेत्रही आहेत. त्यांची नावं अशी श्रीरंगपट्टणम, कुंभकोणम, तंजावरम, श्रीरंगम. धन्यवाद. नमस्कार. नवरात्राच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि या नवरात्राचा एक भाग म्हणून आपण भारतातील वेगवेगळ्या नद्यांची माहिती घेत आहोत. आज मी तुम्हाला सरस्वती नदीची माहिती सांगणार आहे. ही थोडीशी गूढ नदी आपल्या ऋग्वेदामध्ये जिच्यावर सूक्त लिहिलं गेलं, सरस्वती सूक्त, ऋग्वेदामध्ये सुद्धा हिचं वर्णन आहे आणि रामायण आणि महाभारतामध्ये ही नदी ओलांडून गेल्याचंही आपल्याला वाचायला मिळतं. पण तरीही ही नदी अचानक लुप्त झाली किंवा गुप्त झाली असं म्हटलं जातं. काय घडलं असावं? ही नदी या नदीबद्दल आपल्या उपग्रहांनी अनेक फोटो पाठवले आहेत इस्रोला आणि त्यावरून इस्रोचे भूगर्भशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी या नदीच्या खोऱ्याचा मार्ग नकाशाद्वारे निश्चित केला.
त्यावरून असं दिसतं की हिमालयातील शिवालिक पर्वत रांगांमध्ये ही नदी उगम पावली. पुढे ती आदिबद्री या जागेपर्यंत जमिनीच्या वरून वाहत होती. पुढे भवानीपूर येथे तिचा प्रवाह अचानकपणे गुप्त झाला किंवा जमिनीखाली गेला आणि त्यानंतर कर्नोला या ठिकाणी ती पुन्हा जमिनीवरून व्हायला लागली. आता कर्नाला या गावाजवळ तिला सरस्वती म्हणून ओळखत नाही तर घुग्गर या नावाने ओळखतात. घुग्गर ही तिथली एक नदी आहे. मोठ्या प्रमाणावर तिचं पात्र आहे आणि हे सगळं का घडलं असावं, ही का लुप्त झाली, तर त्याबद्दल शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की त्या काळात खूप मोठा भूकंप या भागात झाला असावा आणि त्याचा परिणाम म्हणून या नदीचं पात्र आटलं असावं आणि तिने प्रवाह आपल्या जमिनीखालून नेला असावा. प्राचीन काळातील जे संदर्भ आहेत त्यावरून ही नदी पूर्वी गंगेच्या त्रिवेणी संगमापर्यंत जात होती, पण त्यानंतर तिचा प्रवाह त्याची दिशा बदलली आणि तो आता अरबी समुद्राच्या दिशेने वळला आहे आणि कच्छच्या रणातून ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. असं म्हणतात की या नदीचं पात्र जवळजवळ 1600 ते 1700 किलोमीटर लांब एवढं असावं आणि राजस्थानमध्ये जिथून ही नदी जमिनीखालून वाहते त्या ठिकाणी खोदकाम केलं की फार लवकर पाणी आढळतं आणि या ठिकाणी जी रेती सापडते त्या रेतीचं जेव्हा संशोधन केलं त्यावेळी असं लक्षात आलं की हिमालयात सापडणारी रेती आणि ही रेती अगदी सारखी आहे, तंतोतंत जुळती आहे आणि त्यावरून हे नक्की झालं की ही सरस्वती नदीच आहे जी हिमालयातून राजस्थानपर्यंत आली आहे. आता या नदीमुळे राजस्थान, पंजाब येथला बराचसा भाग हा हरित झाला आहे, त्यामुळे इथल्या लोकांसाठी ही जीवनदायिनी अशी ठरली आहे. या नदीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा महाभारत लिहायला सुरुवात केली व्यासांनी आणि गणपतीला ते एका गुहेत बसून सगळं सांगत होते त्यावेळेला ही नदी गुहेच्या जवळूनच वाहत होती आणि तिच्या खळखळाटामुळे गणपतीला व्यास काय सांगतात हे नीट कळत नव्हतं आणि म्हणून त्याने या नदीला सांगितलं की तुझा आवाज कमी कर. त्यावेळी गणपतीला त्रास नको म्हणून ही जमिनीखालून आपला प्रवाह घेऊन गेली अशी एक आख्यायिका आहे. अर्थात याला कुठलाही पुरावा नाही आहे, पण तरी शेवटी एक मान्य करावं लागेल की ही एक अशी नदी आहे की जी अचानक दिसेनाशी होते पण तरी शेकडो वर्ष तिने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. तर मैत्रिणींनो, अशा रीतीने आज आपले हे नदी आख्यान सुफळ संपूर्ण झाले. सोनालींनी सांगितले की सरस्वती या गूढ नदीवर ऋग्वेदात सुद्धा सुक्त रचलेलं आहे आणि ती का गुप्त झाली ह्याची शास्त्रज्ञांनी सांगितलेली माहिती आणि पुराणातली रंजक कथा सुद्धा तिने ऐकवली. कोल्हापूरला दक्षिण काशी हे बिरुद मिळवून देणाऱ्या पुनीत अशा पंचगंगेची रंजक माहिती अनघाताईंनी सांगितली. कोल्हापूर व आसपासच्या प्रदेशाला या नदीने सुजलाम सुफलाम करून सोडले आहे, पण आता तिथल्याच लोकांनी तिला अतिशय प्रदूषित करून सोडलं आहे ह्याची खंत पण त्यांनी व्यक्त केली. स्वाती आयाचित यांनी स्कंद पुराणातील कावेरीची कथा सांगितली. कुरगी स्त्रियांची साडी नेसण्याची आगळीच पद्धत आहे आणि त्याला कावेरीचा जोरदार प्रवाह जबाबदार आहे हे ऐकून खरंच आश्चर्य वाटलं. सध्या तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कावेरी पाणी वाटपावरून तंटा चाललेला सगळ्यांना माहिती आहेच. अखिल मानव जातीवर आलेल्या कोरोना नामक महामारीचे श्री महाकालीने निवारण करावे म्हणून सप्तशतीतल्या एका श्लोकाचे पठण करून मी आपली रजा घेते. देवी प्रपन्नार्ती हरे प्रसीद प्रसीद मातर जगतोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वं त्वमीश्वरी देवी चराचरस्य शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. धन्यवाद.